शिक्षण जे कधीकाळी समाज घडवण्याचं माध्यम होतं ते आज धंदा बनत चाललं आहे. तो फक्त धंदा नाही तर एक प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल बनत चाललं आहे. एका गरीब मुलाच्या बापाने शाळेची फी भरण्यासाठी जमीन गहाण ठेवली. फी भरण्यासाठी उशीर झाला तर मुलाचा प्रवेश रद्द करू. हा कोणता नवीन शिक्षणाचा धर्म या खाजगी प्रायव्हेट स्कूल कॉलेजवाल्यांनी काढला आहे? प्रश्न पडतो, यांना विद्यार्थी महत्त्वाचा आहे की त्यांचे पालक किती पैसे भरू शकतात हे महत्त्वाचं आहे? आज अनेक विद्यार्थी कॉलेजमधून ग्रॅज्युएट होत आहेत, पण त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळतं आहे का? त्यांच्यामध्ये त्या स्किल डेव्हलप होत आहे का? शाळा म्हणजे विद्येचं मंदिर, पण आता AC क्लासरूम, स्मार्ट बोर्ड आणि इंग्रजीचे काही चकचकीत शब्द म्हणजे शिक्षण राहिलं आहे. शिक्षण म्हणजे आता ब्रँड झालं आहे. तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकता यावरून तुमचं स्टेटस आता सध्या ठरवलं जातं आहे. सतत परीक्षा, कॉम्पिटिशन, रँकिंग यामागे धावताना विद्यार्थी त्याचा आत्मविश्वास, विचारशक्ती गमावत बसला आहे. शिक्षण हे माणूस घडवण्यासाठी असते, पण त्याच शिक्षणाने माणूस विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सत्य परिस्थिती, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही काहीही शिकू शकताय, पण ते खरं तुम्ही शिकताय की ते विकत घेताय हा प्रश्न नेहमी पडतो. शेवटी प्रश्न एकच पडतोय की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ज्ञान भरायचं आहे की या शिक्षण संस्थेच्या खात्यामध्ये पैसा भरायचा आहे? तुमच्या मते खरंच शिक्षण धंदा बनला आहे का, किंवा यामध्ये अजूनही कुठेतरी पवित्रता उरली आहे? खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. हा मुद्दा फक्त तुमच्यापर्यंत नाही तर प्रत्येक पालकापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.